प्रत्येक घरावर आता सोलार झालंच पाहिजे, कारण की ही गरज आहे. फ्रीज जरा खराब झाला तर आम्ही त्याला रिप्लेसेबल वॉरंटी आम्ही दिलेली आहे. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की समजा त्यांना सोलार बसवायचा आहे तर अंदाजे खर्च आणि त्याचे फायदे आपल्याला कधी मिळतील. हॅलो, नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दिस पॉडकास्ट. मी आहे तुमची होस्ट सायली माळी. आज आपण एक महत्त्वाच्या आणि भविष्य घडवणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, दॅट इज सोलार पॉवर, म्हणजे सौर ऊर्जा. लाईट बिल वाढत आहे, एन्व्हायरमेंटल इश्यूज वाढत आहे, तर अशा वेळी सोलार ऊर्जा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो का? तर याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तुलसी सोलारचे हेड ओमकार परबकर. वेलकम टू दिस पॉडकास्ट सर. थँक्यू. तुमचं मनापासून स्वागत आहे. तर ओमकार परबकर सर सोलार इंडस्ट्रीमधले तज्ज्ञ व्यक्तिमत्व आहे. तर ओमकार सर, सोलार इंडस्ट्री वाढत चाललेली आहे आणि ज्या लोकांना सोलार इंडस्ट्रीबद्दल माहिती नाही किंवा ज्यांना सोलार इन्स्टॉल करायचं आहे त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सर, आपण सोलारबद्दल बोलणारच आहोत, पण तुलसी सोलार ही जी तुमची फर्म आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नक्कीच. सगळ्यात पहिला मी तुलसी सोलार सांगण्याच्या आधी मी तुलसी मार्केटिंग काय आहे हे सांगतो. गेली 26 वर्ष आम्ही इन्व्हर्टर्स बॅटरीजमध्ये आपण कार्यरत काम करत आहोत आणि ह्याचे ओनर आहेत मधुसूदन सारडा. हे गेली 26 वर्ष झालं उत्तम पद्धतीने काम करत आहेत. मग एंड कस्टमरचं सर्व्हिस असू दे, आपण गेली तुलसी मार्केटिंगच्या अंडर आत्ता 100 डीलर्स काम करतात. पश्चिम महाराष्ट्र आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि योग्य रीतीने सर्व्हिसही दिलेली आहे. तुलसी मार्केटिंग हे गेली 26 वर्ष इन्व्हर्टर्स, बॅटरीज, पॅनल ह्याचे पश्चिम महाराष्ट्राचे बिगेस्ट डिस्ट्रीब्युटर आहेत. म्हणजे मायक्रोटेक असू दे, एक्साइड असू दे, एम्ब्रॉन असू दे, ॲटोबॅट असू दे, ईस्टमन असू दे, अशा 14 नामवंत कंपन्यांसोबत ते 26 वर्ष काम करत आहेत. आणि ही तुलसी सोलार ही ॲपरंट त्याची कंपनी आहे तुलसी मार्केटिंगची. म्हणजे जसं 2016ला सोलार हे खूप वाढायला लागलं, मग आम्हाला ही मागणी खूप यायला लागली की बाबा सोलार आहे का तुमच्याकडे, कारण एवढे मोठे आपण पॅनल्स, इन्व्हर्टर हे देतच होतो. मग 2016पासून ही सोलार इंडस्ट्री एवढी वाढत गेली की आम्हाला ही मागणी आली की बाबा तुम्ही सोलारमध्ये उतरा. म्हणजे आमच्या कस्टमरचीच मागणी होती की तुम्ही सोलारमध्ये काम करा, उत्तम काम करा. ओके, म्हणजे ऑडियन्स कडून तुमच्या त्यामुळे आम्ही 2019 पासून EPC मध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह झालो आणि डायरेक्ट आता, आणि त्यात सबसिडी ही गव्हर्नमेंटने आणल्यामुळे EPC मध्ये उतरलो आणि आम्ही काम चालू केलं आणि आता सक्सेसफुली मोठी कंपनी आम्ही रन करत आहोत. सर, एक छोटासा प्रश्न, EPC म्हणजे सोप्या भाषेत तुम्ही सांगू शकता? EPC सोप्या भाषेत म्हणजे एंड कस्टमर इन्स्टॉलेशन. म्हणजे आता आम्ही गेली 26 वर्ष आम्ही हे डिस्ट्रीब्युशन करत होतो, इन्स्टॉलेशन ही करत होतो, पण इन्व्हर्टर बॅटरीज मध्ये ओके आणि पॅनल्स मध्ये फक्त. पण आता आम्ही असं की एंड कस्टमरला पूर्ण इन्स्टॉलेशन पासून ते त्याला सबसिडी मिळवपर्यंत हे आम्ही पूर्णपणे आमची इन हाऊस टीम आहे, इन हाऊस टीम मध्ये आम्ही काम करतोय. ओके, म्हणजे सबसिडी देणं पण तुमच्याकडेच आहे? हा, म्हणजे इन्स्टॉलेशन पासून ते एंड मीटर बसवण्यापर्यंत आणि सबसिडी मिळवपर्यंत आम्ही ही सगळी पूर्ण प्रोसेस तुम्हाला डायरेक्ट, म्हणजे कस्टमरला काही करावं लागत नाही. डायरेक्ट पहिल्या डॉक्युमेंटेशन पासून ते सबसिडी मिळेपर्यंत हे सगळं आम्ही तुम्हाला करून देतो. आणि आतापर्यंत आम्ही 3 किलोवॅट पासून ते 5 मेगावॅटचे काम करत आहोत. म्हणजे 3 किलोवॅट पासून रेसिडेन्शियल असू दे की कमर्शियल असू दे आणि इंडस्ट्रियल असू दे, ह्या तिन्ही सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय. त्यामध्ये 3 किलोवॅट पासून ते 5 मेगावॅट पर्यंत आम्ही काम करतोय आणि आतापर्यंत आम्ही 25 मेगावॅटचं काम कम्प्लीट केलेलं आहे सक्सेसफुली. खूप सुंदर सर, खूप सुंदर काम करत आहात. सर, लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की समजा त्यांना सोलार बसवायचा आहे तर अंदाजे खर्च आणि त्याचे फायदे आपल्याला कधी मिळतील? सगळ्यात पहिली गोष्ट की आम्ही आधी त्यांचं लाईट बिल घेतो, की लाईट बिलवर आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करतो 12 महिन्याचं. आपण आपलं जी वीज आहे ती आपली युनिटमध्ये मेजर केली जाते. आधी आपण ते जे 12 महिन्याचे आपण युनिट्स घेतो त्याचं कॅल्क्युलेशन करतो की बाबा त्या ग्राहकाला, त्या कन्झ्युमरला किती किलोवॅटचं लागेल, 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट, 4 किलोवॅट, 5 किलोवॅट. त्या हिशोबाने आम्ही त्याला कोटेशन देतो आणि त्या हिशोबाने आम्ही त्याला खर्च सांगतो. सर, समजा मला आता घरी सोलार बसवायचं आहे तर अंदाजे किती खर्च येईल, किती वॅटचं बसवायला लागेल आणि त्यावर काय काय चालू शकतं? मला पहिला लाईट बिल बघायला लागेल, पण तरी पण मी एक बेसिक तुम्हाला अंदाज देतो. एक मिडल क्लास फॅमिलीच्या घरी एक 2 फॅन, एक AC आहे, समजा एक EV स्कूटर आहे, TV आहे, फ्रीज आहे, ओव्हन आहे, वॉशिंग मशीन आहे. त्या हिशोबाने तर युनिटचं कॅल्क्युलेशन केलं तर त्या बेसिक मिडल क्लासच्या घरी 250 ते 350
बेसिक कन्झम्पशन आहे. मग त्या हिशोबाला आपण 3 किलोवॅटची सिस्टीम त्याला प्रेफर करतो, ज्यामध्ये 350 युनिट पर मंथ हे जनरेशन आपलं सोलार करतं. ओके. ते त्याला सफिशियंट होईल. आणि सर त्याचा खर्च किती जाईल? हे डिफर करतं प्रत्येक पर साईटला. हे आपण आता बेसिक आपलं समजा कोटेशनचं स्ट्रक्चर आहे 1,80,000 ते 2 लाखापर्यंत आहे 3 किलोवॅटचं. त्यात आपण प्रत्येक साईट डिफर करते, बाबा ही 2 मजल्याची आहे का, 3 मजल्याची आहे का, सिंगल फ्लोअर आहे का, टीन शीट आहे का, RCC आहे. आमच्या कंपनीचा साईट इंजिनियर साईट व्हिजिट करतो, तो सगळं बघतो किती मजली आहे, त्या हिशोबानं कोटेशन देऊन आम्ही कन्झ्युमरला तो कोटेशन देतो. सर जे प्राइसिंग तुम्ही सांगितलं त्यात सबसिडी इन्क्लूड आहे का एक्सक्लूड आहे? एक्सक्लूड आहे. ओके. त्यातनं तुम्हाला 78,000 सबसिडी तुम्हाला मिळेल. ओके. म्हणजे तुम्ही पूर्णपणे समजा बेसिक स्ट्रक्चर समजा आपलं कोटेशन निघालं आणि तेव्हा 1,80,000चं तुमचं कोटेशन निघालं, तर त्यामध्ये 78,000 ही तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं डायरेक्ट सबसिडी मिळते. म्हणजे तुम्हाला पहिला 1,80,000 भरावे लागतील आणि 78,000 डायरेक्टली गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटमध्ये पे करेल. ही खूपच चांगली न्यूज आहे. सर तुम्ही तुलसी सोलारच्या सर्व्हिसबद्दल काय सांगाल? सर्व्हिसबद्दल मी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ऐकवतो. माझे एक लाईव्ह उदाहरण आहे, माझे कॉल रेकॉर्डिंग आहे, ते मी ऐकू शकतो इथं? नक्की नक्की. ओके, ठीक ऐका. कोण तर आमच्या काकानं आणलेलं पैसे घेऊन गेलाय, बसवलाय 90% काम केलंय आणि आता पुढं काय कामच केलं नाही. म्हणजे ते काकांचं तर पाहुणं आहे आमचे, वाईफ के भाई लगते नहीं है साला. काय म्हणतात तुमचे मेवनाच कोण होतं, आलं पैसे घेतला, बसवला सगळे केलाय, सोलार बसवलाय. आणि हेच केलं नाही. आता 1 वर्ष झालं बघ, काय वर्ष काय 5-6 महिने झाले असते. अरे वर्ष झालं की मी आलतो काय तर काय चालूच केलं काय ते आपण. आता सोलर बसवून गेलाय, बसावे केलाय आणि मीटर चालू केलं नाही. आता हा कन्झ्युमर आहे ना, तो गेली 1 वर्ष झालं सोलार बसवला, पण त्याचा अजून चालू झालेलं नाही आहे. म्हणजे असे मार्केटमध्ये असे खूप सारे वेंडर्स आलेले आहेत, फेक वेंडर्स. येस, फेक वेंडर्स आलेले आहेत की बाबा सोलार आहे, आता सगळं बूम आलेलं आहे सोलारचा, पण चला सोलार करूया पण सोलारमध्ये उतरलाय, पण त्यातलं त्यांना टेक्निकली काही नॉलेज नाही आहे. इन्स्टॉलेशन कसं करावं, काय वापरायला पाहिजे, त्याची सिस्टीम काय आहे, त्याचं MSABचं रूट काय आहे, बाबा कशी सिस्टीम आहे MSABची, बाबा पहिला काय कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, त्याची काही प्रोसिजर आहे ती कशी कंप्लीट करायची, हे कुणाला काही माहीत नाही. कुठल्यात जायल्यात, इन्स्टॉलेशन केल्यात, कसं वाटेल तसं कोण पण येऊन इन्स्टॉलेशन केलं, बाबा त्याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे, प्रॉपर बाबा त्याला LA कसा लावायचा, त्याची एक प्रॉपरी लाईटनिंग अरेस्टर, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, सेफ्टी पर्पज आहे त्याचे सगळे. अर्थिंग असेल, LA असेल, त्याचं वायरिंग असेल, DC वायरिंग असेल, AC वायरिंग असेल, ह्याचं कुठलंही नॉलेज न करता काम करायला लागल्यात. म्हणजे आता हा कन्झ्युमर आहे, माझा मित्रच आहे, तो कुठल्या त्यांच्या बाबा ओळखीचा बाबा ह्याला देऊया आपण म्हणून असं काही न विचार करता त्याने डायरेक्ट त्याला काम दिलं आहे. त्याने सगळे पैसेही घेतलेलं आहे आणि त्याला 1 वर्ष झालं आत्ता, तो पैसे घेतलाय, पूर्ण पैसे घेऊन सोलार थोडं नुसतं अर्धवट काम करून आलेला आहे आणि आत्ता त्याचं सोलारच चालू आहे, बंदच आहे. मग तो माझ्याकडे आला, बाबा ओंकार ये आणि माझं सोलार बंद पडलं आहे, पैसे अडकले आहेत माझे आणि मला काहीतरी करून दे, मला चालू करून दे. तर ती पूर्ण केस मी हँडओव्हर घेतली. ती आत्ता त्यांना मी कमीत कमी 15 ते 20 दिवसात त्यांची पूर्ण सिस्टीम पूर्णपणे आता चालू करून दिलेली आहे. असं ह्या मार्केटमध्ये चालू आहे की बाबा आले ओळखीच्याला द्यायचं, बाबा हा यो सोलारमध्ये द्यायला करा, नाही आहे. तुम्ही द्या, त्याची पूर्ण माहिती घ्या की बाबा तो त्या क्षेत्रामध्ये आहे का, त्याने किती वर्ष काम केलेलं आहे, त्याला नॉलेज आहे का, त्याच्याकडे बेस्ट टीम आहे का, नॉलेजेबल टेक्निकल टीम आहे का, त्याच्या लायझनिंगची टीम आहे का, बाबा ह्याची पूर्ण तुम्ही माहिती घ्या आणि मग त्या वेंडरला तुम्ही काम द्या. बरोबर आहे. म्हणजे थोडे पैसे वाचवायला जाऊ नका, तुम्ही प्रॉपर वेंडरकडं काम द्या असं म्हणायचं. कारण हा प्रोजेक्ट 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा नाही आहे. मला असं वाटतं की ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, जो 25 वर्ष चालणार आहे. तुमची 25 वर्ष लाईट बिल 0 करणार आहे. हे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. हा 25 वर्षाचा
एवढा लॉंग टर्म निर्णय तुम्ही असा सहजासहजी घेऊ शकत नाही, आणि 5-10 हजार वाचवण्यासाठी तर तुम्ही हे काम करू नये असं माझी कळकळीची विनंती आहे. बरोबर आहे सर. आम्ही कन्झ्युमरनी तुलसी सोलारच का निवडावं, म्हणजे तुलसी सोलारच्या क्वालिटीबद्दल तुम्ही काय सांगाल? तुलसी सोलारच का निवडावं, म्हणजे आमच्याकडं तुलसी सोलार हा गव्हर्नमेंट वेंडर कोड आहे, म्हणजे लायसन्स आहे. म्हणजे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुलसी सोलार आणि इन्स्टॉलेशन आम्ही करू शकतो. स्वतःचं वेंडर आहे. आमच्याकडे इन हाऊस टीम आहे लायझनिंगसाठी. आपल्याकडे टेक्निकल बेस्ट टीम आहे, ते पण इन हाऊस आहे. अशी माझ्याकडे इन हाऊस टीम असल्यामुळं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आम्ही कधीही केलेलं नाही आहे. आपल्याकडं टॉप 5 कंपनीमध्ये सगळे आपण प्रोडक्ट वापरतो, म्हणजे पॉलिकॅप असू दे, हॅवल्स असू दे. आपण वायरिंगमध्ये पॉलिकॅप वापरतो, DC वायर आपण पॉलिकॅपची वापरतो, आपण AC वायर पॉलिकॅपची वापरतो, ते पण 4 स्क्वेअर वापरतो. जे बेसिकली सगळेजण 2.5 स्क्वेअर वापरतात, ते आपण 4 स्क्वेअर वापरतो. आपलं जे स्टील आहे खालचं, जे RCCला आपण करतो, ते आपण ओपलो नाही तर JSW वापरतो. ते पण हेवी पाईप्स असतात आपले. पॉलिकॅपमधले PVC पाईप्स असतात. आणि आपलं पॅनल जे आहेत, आत्ता जे टॉप कंपनी जे आहेत, टॉप 5 म्हणजे अदानी असू दे, वारी असू दे, ईस्टमन असू दे, टाटा असू दे, ते आपण कंटिन्यू ह्या ब्रँडेड कंपनीसोबतच काम करतो. आणि माझ्याकडे टेक्निकल वेगळी टीम आहे, जी बाबा क्वालिटी चेक करते. पर साईट सिस्टीम झाल्यानंतर योग्य सर्व्हिस देणे. मेन ह्यामध्ये पार्ट असा आहे सोलारमध्ये की जे मेन सर्व्हिस देणं हा पार्ट आहे. म्हणजे काही टेक्निकल इश्यूज येऊ शकतात. माझ्याकडे बेस्ट टेक्निकल टीम आहे, जी बाबा पर साईटला जाऊन त्यांचे जे काय इश्यूज असतील ते सॉल्व्ह करते. ग्रेट. म्हणजे समजा तुलसी सोलार घेतलं तर क्वालिटीच्या बद्दल काही टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही? अजिबात टेन्शन नाही आहे. मी आता 100% मी तुम्हाला ऑन कॅमेरा क्लिअरली बोलू शकतो की क्वालिटी कोण पण येऊ दे, महाराष्ट्रामध्ये कुठलाही इंजिनियर येऊ दे आणि माझी कोणतेही कधीही साईटवर जाऊ दे आणि माझी क्वालिटी चेक करू दे. सर, मगाशी आपण सबसिडीबद्दल बोललोच, तर सरकारकडून सबसिडी आणि काही योजना आहेत, तर त्याबद्दल इन डिटेल तुम्ही काय सांगा? त्याबद्दल इन डिटेलमध्ये सांगायचं झालं तर पंतप्रधान सूर्यघर योजना ही गव्हर्नमेंटने एक योजना चालू केली आहे की हर घर रूफटॉप सोलार. म्हणजे रूफटॉप सोलार ही योजना यूज केलेली आहे. म्हणजे आता त्याला सबसिडी अलॉटमेंट अशी झालेली आहे की 1 किलोवॅटला 30,000, 2 किलोवॅटला 60,000 आणि 3 किलोवॅटला 78,000 अशी सबसिडी अलॉटमेंट केलेली आहे. त्यात तुम्हाला गव्हर्नमेंटने कुठल्याही नॅशनलाइज बँकमध्ये तुमचं लोन होतं. म्हणजे सर्वसामान्य माणसांना एवढी मोठी रक्कम एकदम देणे होत नाही, पण गव्हर्नमेंटनं असे केलेले की 6% आपलं लोन पण होतं. म्हणजे कुठल्याही नॅशनलाइज बँकमध्ये तुम्हाला फक्त बेसिक काही डॉक्युमेंट्स असतात ते द्यावे लागतात आणि तुमचं लोन होऊन जातं. म्हणजे 6% व्याजदरात आपलं लोन होऊन जातं. त्यामुळं गव्हर्नमेंट रिन्युएबल एनर्जीसाठी एवढं पुश करायला लागले की माझं असं म्हणतं की प्रत्येक घरावर आता सोलार झालंच पाहिजे, कारण की ही गरज आहे. बरोबर. सर, मला एक विचारायचं होतं, ह्याला काही एलिजिबिलिटी आहे का, सर्व जण बसवू शकतात? नाही, त्याला असं काही एलिजिबिलिटी नाही आहे. कुठलाही कन्झ्युमर त्याच्यावर बाबा हे एकच अट आहे, त्यात घरावर जागा पाहिजे. मग 3 शीट असू दे की RCC असू दे, 250 ते 300 स्क्वेअर फूट जागा लागते 3 किलोवॅटला. आणि बेसिक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्य, कुठलाही शॅडो असा नसावा आजूबाजूला, तर तिथं ते हे आपण सिस्टीम लावू शकतो. एका घरावर एक सिस्टीम. ओके. सर, माझा एक प्रश्न आहे की समजा कोण अपार्टमेंट किंवा सोसायटीमध्ये राहत असेल तर तो सोलार बसवू शकतो का? हो, 100% बसवू शकतो. तुम्ही कॉमनमध्ये येऊन बसवू शकता. प्लस समजा ती सोसायटी असेल तर त्याला पर किलोवॅट 18,000 एक्स्ट्रा सबसिडी आहे. म्हणजे 78,000 तुम्हाला 3 किलोवॅटला मिळेलच, प्लस तुम्हाला पर किलोवॅट 18,000 सबसिडी एक्स्ट्रा मिळेल ती सोसायटी असेल तर. ओके. सर, मी आता रिसेंटली एक न्यूज पाहिली होती की एकांनी सोलर पॅनल बसवलेलं आणि ते हवेमुळं उडून गेलं. मग आपल्याकडे असं काही? नाही. हा, मी पण ती रील बघितली होती. मग तेच मुद्दा मी तुम्हाला मगाशी जो सांगितला तर तोच आहे की बाबा आजकाल कुठलाही माणूस उठला आणि मला सोलार बसवायचा आहे, जरा बघतो तो कुठल्याही बाबा कुठल्या पण जाते वेल्डरला उचलतो, चल बाबा सोलार बसव, हे कर, तू काम करतो. मग माझं कन्झ्युमरला तेच सांगायचं आहे की बाबा कुठल्याही चांगल्या ओळखीच्या बाबा टेक्निकल ज्याला नॉलेज आहे, त्याकडे जी वेल नॉलेजेबल टीम आहे, त्यांनाच तुम्ही ते वेंडरला काम द्या सोलारचं. कारण माझ्याकडे तुलसी सोलारमध्ये असं होतं की बाबा पूर्ण इन्स्टॉलेशन स्टीम झाली तर माझा इंजिनियर जातो, ती साईट पूर्ण रिचेक करतो आणि मगच आपण ती साईट कन्झ्युमरला हँडओव्हर करतो. मग त्यात आपण महत्त्वाची गोष्ट अजून काय एक दिलेली आहे की आपण तुलसी इन्शुरन्स
म्हणजे आपण सोलारवर इन्शुरन्सही देतो. सोलारवर इन्शुरन्स. हा, म्हणजे समजा काही झालं, बाबा आपत्कालीन काय समस्या आली, जोरात वादळ वारं आलं, कारण आपण जे 80 किलोमीटर पर आवरच्या वाऱ्याला आपण गॅरंटी देतो. ओके. म्हणजे समजा सोलारमध्ये काही झालं, प्रॉब्लेम झाला, काही झालं, तर आपण इन्शुरन्स देतो. तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पूर्णपणे रिकवर होत जाते. त्यात 1 वर्षाचं आपण सोलार आपण फ्री देतो आपल्या कोटेशनमध्ये. सर, आपण पाहिलं की सोलर एनर्जी आपल्यासाठी फायदेशीर आहे, पण ही एन्व्हायरमेंटसाठी कशी फायदेशीर आहे? कशी फायदेशीर आहे म्हणजे आजकालचे डिझेल कार असतील, डिझेल बाईक्स असतील, पेट्रोल बाईक्स, पेट्रोल कार्स असतील, हे जे आपलं ट्रॅव्हलिंग होतं त्यामुळं एवढं पोल्युशन होतंय की आता सगळेजण EV कारवर कन्वर्ट व्हायला लागले. आणि आता समजा तुम्ही घरी सोलार बसवला तर आपली वीज स्वतः तयार करायची आणि स्वतः वापरायची. बेसिक तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. आपण डिझेल कार वापरतो. बेसिक 1 किलोमीटरच्या हिशोबाने 5.5 रुपये आपलं पर किलोमीटरचं कॉस्टिंग निघतं. आणि त्यात आजकाल आता सगळे EV कार, EV स्कूटर, EV बाईक झालेले आहेत, त्यावर सगळे कन्वर्ट होतात. म्हणजे आता आणि EV कार आणि EV बाईकचं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन काढला तर पर किलोमीटर 1.5 रुपयाच्या हिशोबाने आपलं कॅल्क्युलेशन होऊन जातं. आणि त्यात समजा तुम्ही घरी सोलार बसवला तर स्वतःची वीज स्वतः तयार करायची आणि स्वतः वापरायची, म्हणजे लाईट बिल पूर्ण 0. तर बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला क्लिअरली सांगायचं झालं म्हणजे 1,80,000ला आपली एक सिस्टीम पडली तुमच्या साईटच्या हिशोबाने. त्यातले तुम्हाला 78,000 सबसिडी तर मिळाल्या गव्हर्नमेंटकडनं, राहिले किती 1,02,000 रुपये. बेसिक समजा तुमचं 3,000 ते 3,500 लाईट बिल येत असेल महिन्याला, तर तुमचं 3 ते 3.5 वर्षात तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट केलेलं आहे 1,02,000 रुपये ते पूर्णपणे 3.5 वर्षात तुमचं क्लिअर गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते तुमचे 3.5 वर्षात क्लिअर होणार आहे. आणि राहिले पुढचे 25 वर्ष ते तुम्हाला लाईट बिल तर 0च येणार आहे. आणि बेसिक त्याचं काय मेंटेनन्स आहे, फक्त पॅनल क्लीन करणं. बेसिक तुम्हाला 15 दिवसाला पॅनल क्लीन करावे लागतात, एवढंच त्याचं मेंटेनन्स आहे. बाकी कुठलंही त्याला मेंटेनन्स नाही आहे. आणि बेसिक आम्ही 5 वर्ष तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सिस्टीम वॉरंटी तर दिलेलीच आहे. म्हणजे 5 वर्षात तुमचा स्क्रू जरा खराब झाला तर आम्ही त्याला रिप्लेसेबल वॉरंटी आम्ही दिलेली आहे तुलसी सोलार. त्यामुळं सोलार इज इक्वल टू ब्राईट फ्युचर, म्हणजे आपल्यासाठीही आणि आपल्या एन्व्हायरमेंटसाठीही. सर, तुमची जी कंपनी आहे तुलसी सोलार, ह्याला तुम्ही येणाऱ्या काळात कुठं पाहता? येणाऱ्या काळात आता आपण पश्चिम महाराष्ट्र तर आपण ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. तर आम्ही पुढच्या काळात आम्ही कर्नाटकमध्ये काम करत आहोत. म्हणजे आपल्या आता कर्नाटकमध्ये ही साईट्स चालू आहेत. प्लस आमचं ध्येय एकच आहे की आम्हाला पूर्ण भारतभर तुलसी सोलारचं नाव करायचं आहे आणि रिन्युएबल एनर्जी वापरण्यासाठी प्रोत्साहन करायचं आहे. खूपच उत्तम विचार आहे सर. ऑल द बेस्ट. अँड आय एम शुअर की तुम्ही जे सर्व्हिसेस देता आहे का, तुमची जी क्वालिटी आहे त्यांनी तुम्ही अख्ख्या इंडियामध्ये तुमचं नाव करेल. धन्यवाद सर, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि ही माहिती आपल्या कन्झ्युमरसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, आज आपण सोलारबद्दल खूप गोष्टी जाणून घेतल्या. आणि तुम्हालाही लाईट बिल कमी करायचं आहे आणि एन्व्हायरमेंटसाठी काही करायचं आहे तर सोलार म्हणजेच तुलसी सोलार हा एक उत्तम पर्याय आहे. तर सर, जाता जाता आपल्या कन्झ्युमरला तुम्ही काय सांगू इच्छिता? सोलार बसवणे म्हणजे खर्च नाही, पर्यावरणाचं संरक्षण आणि भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जेची गुंतवणूक आहे. ग्रेट सर. हा पॉडकास्ट करून मला खूप मजा आली आणि खूप माहितीही मिळाली. आजच मी पण सोलार बसवून घेणार आणि इनफॅक्ट मी माझ्या फ्रेंड्सलाही सजेस्ट करेल की सोलार बसवा. आणि हो, ते पण फक्त तुलसी सोलार बसवणार. थँक्यू. आणि अशाच अजून माहितीसाठी तुलसी सोलारला फॉलो करा आणि खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.